अमोलजी शेटे, संतोष दाभाडे पाटील, संतोषजी शिंदे, त्याचप्रमाणे सर्व महिला नगरसेविका, त्या राजा बोधांबुकर, उपस्थित बंधू आणि भगिनी, आपणा सर्वांचं स्वागत तळेगाव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र माने यांनी केलेलं आहे। मी देखील उपस्थित आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। रवींद्र माने यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या काही महिन्यांमध्ये तळेगाव दाभाडे शहराला आणि तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा आयोजित करण्यात आलेल्या होत्या। या निमित्ताने मला एक सांगायचे की गेल्या 4.5 वर्षांमध्ये कसल्याही प्रकारच्या पत्रकार परिषदा न घेता सर्व काही व्यवस्थित चालू होतं। मात्र आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून फक्त भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्यासाठी विविध आरोप भारतीय जनता पक्षावरती करण्यात आले। वास्तविक पाहता या आरोपांमध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य नसताना भारतीय जनता पक्षाला राजकीय बदनाम करणे इथपर्यंत आम्ही वस्तुस्थिती समजू शकतो। परंतु तळेगाव दाभाडे हे ऐतिहासिक शहर आहे, या शहराला ऐतिहासिक वारसा आहे। असं असताना आपण शहराची देखील बदनामी या निमित्ताने करत आहोत, ही काही मंडळी या ठिकाणी विसरलेली आहेत। आणि म्हणून वस्तुस्थितीचा खुलासा करण्यासाठी आमची भारतीय जनता पक्षाची भूमिका आपल्या माध्यमातून सर्व तळेगाववासियांसमोर मांडण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता 2 दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाला विजन नाही, आमच्याकडे मात्र मोठे विजन आहे, अशा प्रकारचा आरोप आमच्यावरती या ठिकाणी लावण्यात आला। मला मुद्दाम या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर 1985 साली पहिली निवडणूक नगरपालिकेची भारतीय जनता पक्षाने लढवली, ती कमळ चिन्हावरती। आणि आज तागायत आम्ही कमळ चिन्हावरतीच निवडणुका लढवलेल्या आहेत आणि भविष्यात देखील कमळ चिन्हावरच निवडणुका लढवू। या सगळ्या कालावधीमध्ये तुम्हाला सांगताना आनंद होतो की तळेगाव शहराचं विजन कसं असावं किंवा विकास कसा असावा यासाठी भारतीय जनता पक्षाइतकं कुणाचंही योगदान नाही। आपणा सर्वांना माहिती आहे की आपण स्टेशन विभागातलं जे आपलं तळ आहे त्या तळ्यावरून पूर्वी तळेगाव शहराला पाणी पुरवठा होत होता। परंतु 1972 साली मोठा दुष्काळ पडल्यानंतर हे तळ देखील आटलं होतं। आणि मग या कालावधीमध्ये तळेगाव वासियांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळेला आदरणीय नेतृत्व भेगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंद्रायणी नदीवरून केवळ 28 दिवसात पाणी पुरवठा योजना सुरू करून तळेगाव वासियांची तहान त्यावेळेला भागविण्याचं काम आमच्या तत्कालीन मंडळींनी केलेलं होतं। हे सांगण्याला आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो। 1972 साली केवळ 28 दिवसात सुरू झालेली ही योजना मला वाटतं महाराष्ट्राच्या राज्यात इतिहास झाला असेल, इतक्या क्विक ही योजना त्या ठिकाणी चालू करण्यात आली। त्यानंतर तळेगाव वासियांसाठी दुसरी पाणी योजना जी 1985 साली सुरू करण्यात आली, त्यावेळेला देखील नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष हाच सत्तारूढ पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत होता। 2007 साली शासनाच्या माध्यमातून तळेगाव शहरात भारतीय जनता पक्षाचीच सत्ता असताना इंद्रायणी पाणी पुरवठा योजना आपण सुरू केली। त्या योजनेचं उद्घाटन तत्कालीन मंत्री, तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथजी खडसे यांच्या शुभ हस्ते सुरू करण्यात आलेली होती। 2017 साली पुन्हा एकदा तळेगाव शहरात भारतीय जनता पक्ष आणि आमची जनसेवा विकास समितीचे सहकारी पक्ष होता। आम्ही एकत्रितपणाने त्या ठिकाणी इंद्रायणी आणि पवना नदीच्या वरची जी योजना आहे त्याचं सक्षमीकरण करण्याचं काम ही देखील आमच्याच काळात झालेलं। 2018 साली 2050 सालचं तळेगाव ध्यानात ठेवून या ठिकाणी वाढणारी लोकसंख्या, या ठिकाणी वाढणारं नागरीकरण याची गरज लक्षात घेऊन आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या कार्यकाळात
53 कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर करून त्याचं काम देखील सुरू झालेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. मग इंद्रायणी असेल पवनावरून असेल या दोन्ही ठिकाणच्या पाणी योजनेचं काम सध्या हातामध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणून तळेगाव शहराच्या पाण्याच्या सर्व योजना असतील या भारतीय जनता पक्षाने केलेल्या आहेत. मग विजन भारतीय जनता पक्षाकडे आहे की नाही हे आपल्या लक्षात येईल. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली जी समस्या होती, आपण पवना नदीवरून पाणी उचलत असताना त्या ठिकाणी वारंवार लाईट जायच्या आणि लाईट गेल्यानंतर तळेगाव उंचावरती आहे आणि सोमाटणा पवनावरून या ठिकाणी पाणी आणताना तो संपूर्ण चढाचा भाग आहे. लाईट गेल्यानंतर पूर्ण पाणी मागे गेले की त्या बॅकनी पाईप तुटायची सातत्यानं काम होत होतं आणि मग तळेगावकरांचा पाणी पुरवठा 2-2 दिवस विस्कळीत होत होता. आणि म्हणून लाईट जाऊ नये यासाठी एक्सप्रेस फीडर हा त्या ठिकाणी बसवण्याचं काम देखील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात झालेला आहे. त्यामुळे आता लाईटही जात नाहीत आणि पाईप फुटण्याचा देखील प्रश्न राहिलेला नाही. तळेगाव शहरात गेले अनेक वर्ष आपण सातत्याने उडी लाटाने पाहत आहोत. वेगवेगळे रोग, डेंग्यू सारख्या रोगाने तर मध्यंतरी थैमान घातलेलं होतं आणि म्हणून डासांच्या प्रादुर्भावामुळे इतर कोणतेही आजार होऊ नयेत यासाठी पुढचं विजन ठेवून भुयारी गटर योजना ही देखील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात अंमलात आणली गेली. त्याचं देखील काम या ठिकाणी सुरू असलेलं आपण सर्वजण पाहत आहोत. शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कचरा. या कचऱ्यासाठी तळेगाव नगरपालिकेच्या मालकीची मोरखळा येथे 94 गुंठे जागा आतापर्यंत आपल्याकडे होती. या जागेवरती सातत्यानं आपण फक्त कचरा डम्पिंग करत होतो. परंतु तळेगाव शहराचा वाढलेला विस्तार, तळेगाव शहराची वाढलेली लोकसंख्या, वाढलेलं नागरीकरण पाहता कचरा डेपोसाठी जागा कमी पडत होती आणि म्हणून पुढच्या 2049-50 सालचं विजन डोळ्यासमोर ठेवून मोरखळ्याच्याच बाजूला आम्ही 7 एकर जागा संबंधित जागा मालकाशी वाटाघाटी करून त्या ठिकाणी विकत घेतलेली आहे. आणि कचऱ्याचा प्रश्न आता डम्पिंग तिकडे केलं जातं आणि पूर्वी जो कचरा 94 गुंठे जागेवरती साठलेला होता हा सगळा बायोमायनिंग करून सगळ्या कचऱ्याचं विघटन हे देखील आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि कचऱ्याचा प्रश्न सोडवत असताना नगरपालिकेने 14 गाड्या, एक JCB या ठिकाणी स्वतःच्या मालकीने खरेदी केलेला आहे. हे देखील सांगण्यास या ठिकाणी आम्हाला आनंद होतो आहे. तळेगाव शहरातले जे 2 DP प्लॅन आहेत 1988 साली झालेला असेल, अन्यथा 2008 साली झालेला असेल. हे दोन्हीही आराखडे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात त्या ठिकाणी तयार झाले. आणि मग यावरचे जे DP रोड आहे हे DP रोड सुद्धा विकसित करण्याचं काम हे आमच्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. यशवंतनगर येथे जैवविविधता उद्यान साधारणपणे 4.5 कोटी रुपयाचा हा प्रकल्प की ज्यामध्ये विविध रंगाची, विविध प्रकारची फुलं आणि औषधी वनस्पती हे त्या ठिकाणी लावलं गेलेलं आहे. आणि तळेगावच्या वैभवात भर टाकणारं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. तळेगाव शहरात पूर्वी जर आग लागली तर केवळ ईगलकडं आगीचा बंब होता. फायर ब्रिगेडची गाडी फक्त ईगलकडं असायची. परंतु ईगल कालांतराने बंद झाली आणि मग आम्हाला इतरांवरती अवलंबून राहावं लागत होतं. ते राहायला लागू नये. शहर मोठं झालं, व्यापार वाढतोय, नागरीकरण वाढतंय आणि म्हणून फायर ब्रिगेडची गाडी, स्वतःचं फायर ब्रिगेड नगरपालिकेने सुरू केलं. ते देखील भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकाळात हे या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. पूर्वी नगरपालिका ही शाळा चौक या ठिकाणी भाड्याच्या इमारतीमध्ये होती. हे जे जुनी मंडळी आहेत त्या सर्वांना माहिती आहे. आणि स्टेशन एका बाजूला वाढायला सुरुवात झालेली असताना गाव आणि स्टेशनच्या मधोमध नगरपालिकेची इमारत असावी अशा प्रकारचं धोरण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या आमच्या जुन्या नेत्यांनी ठरवलं. आणि त्या पद्धतीनं 1976 साली आत्ता अस्तित्वात असलेली नगरपालिकेची इमारत ही देखील भारतीय जनता पक्षाच्याच काळात त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाकडं विजन नाही अशा प्रकारचा जो आरोप या ठिकाणी आमच्यावरती लावला गेला आहे
हा किती खोटा आणि जाणीवपूर्वक केलेला हे आपल्या निदर्शनास या निमित्तानं आलं असेल. तळेगावचे 2 भाग येतात नॅचरली, गाव आणि स्टेशन. स्टेशन भागातला जो पूर्व पट्टा आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीकरण आणि लोकसंख्या आता वाढलेली आहे, या भागाला जोडण्याकरता एकच कनेक्टिव्हिटी होती, ती म्हणजे स्टेशनवरचा रेल्वेचा पूल. या रेल्वे पुलावरती जर काही अडथळा आला, अडचणी आल्या, तर पूर्व भागातला संपर्क पूर्णपणाने तुटत होता. आणि म्हणून त्यासाठी नगरपालिकेच्या शेजारी हिंदमाता रेल्वे ब्रिज या ठिकाणी आता आपण बघतोय, हा हिंदमाता रेल्वे भुयारी मार्ग देखील आपल्याच काळामध्ये त्या ठिकाणी सुरू करण्यात आला. आणि म्हणून तळेगाव शहरामध्ये खऱ्या अर्थाने विजन कुणाला हे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. तळेगाव शहर विकास समिती जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित आहे, यांच्या काळात गाव स्टेशनचा फुटपाथ बांधला. आपण सगळे बघतो या बाजूलाच फुटपाथ, त्या फुटपाथवरून कुत्रं पण जात नाही, अशा प्रकारचं यांचं विजन. तळेगाव शहरातल्या सगळ्या ज्या वरत्या MSCBच्या लाईन्स आहेत, या लाईन्स बंद करण्याकरता किंवा वीज चोरी होऊ नये यासाठी अंडरग्राऊंड केबलिंग यांनी सुरू केल्याचं सांगितलं. ते जे लाल डीपीचे बॉक्स आहेत हे रस्त्यावरती आपल्याला आता काही ठिकाणी दिसत आहेत, हे टाकले, परंतु जोडले गेले का? तर ते जोडले गेले नाही. हे यांच्या कामाचं विजन आहे. आणखी अनेक कामं सांगता येतील, परंतु आज त्यासाठी वेळ नाही आपला वेळ आज या ठिकाणी जे काही आरोप होत आहेत किंवा वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याकरता. परवा दिवशीची आमदार सुनील शेळके यांच्या ऑफिसमध्ये झालेली पत्रकार परिषद आम्ही पाहिली. त्या पत्रकार परिषदेमध्ये एकूण तिथं उपस्थित असणाऱ्या नेत्यांची काय अवस्था झाली हे सगळ्या तळेगावकरांनी पाहिलेले. मी सगळ्या पत्रकारांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले. काही मंडळींना त्याची उत्तरं देता येत नव्हती, म्हणून ते उठा संपली पत्रकार परिषद आणि आमदार मात्र त्या ठिकाणी उठायला तयार नव्हते. तळेगावकरांमध्ये अशी एक चर्चा आहे, मला माहिती आहे आपले पत्रकार बांधव हे कोणाचं ऐकून काम करत नाही, ते सक्षम आहेत, याच्यावरती आमचा विश्वास आहे. परंतु तळेगावकरांमध्ये अशी चर्चा होती की जे प्रश्न आमदार सुनील शेळके हे तसे बघितलं तर त्यांचं राजकीय आयुष्यही कमी आहे, राजकीय आयुष्य कमी आहे आणि बाकीचे सगळे राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ असल्या कारणानं ते समोरून हे प्रश्न त्या नेत्यांना विचारू शकत नाहीत. म्हणून त्यांनी आणि काहींनी पत्रकारांना समोरच्या नेत्यांना काही प्रश्न विचारायला लावले, अशी चर्चा आहे. आमचा आरोप नाही, अशी चर्चा आहे. बापूसाहेब बेगडे गेली 5 वर्ष नगरपालिकेच्या मिटिंगांनाच येत नाहीत. ते काय येत नाहीत हे सुनील शेळके विचारू शकत नाहीत, म्हणून पत्रकाराच्या नेतृत्वातून तीर मारायचा. गणेश खांडगे जनसेवा विकास समितीत आहेत, ते पुढे काय भूमिका ठेवणार हे सुनील शेळके विचारू शकत नाहीत, म्हणून पत्रकारांच्या मुखातून. गणेश काकडे विरोधी पक्ष नेते म्हणून काय काम करतात हे सुनील शेळके विचारू शकत नाहीत, म्हणून पत्रकार परिषदेचं माध्यम. असे अनेक विषय आंदोलनं मागच्या 5 वर्षात झालेली आपण पाहिलेली आहेत का? आंदोलनं का केली नाही म्हणून पत्रकारांकडून त्या ठिकाणी विचारणं. परंतु कुणीतरी ठरवून हे प्रश्न विचारलेले असावेत अशा प्रकारची चर्चा तळेगावकरांमध्ये आहे. ती या निमित्ताने आपणास मला सांगायचं आहे. आमदारांनी असं जाहीर केलं की आमची ही राष्ट्रवादीची पत्रकार परिषद आहे. अजितदादांनी सांगितलं म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत. मग राष्ट्रवादीची पत्रकार परिषद होती तर त्या ठिकाणी
संतोष बेगडे आणि किशोर बेगडे हे 2 नगरसेवक अनुपस्थित होते आणि हेमाताई खळवे यांनी कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हे आम्हाला पण पडलेलं कोड आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद होती का तुमच्यात एकामेकात आपण काय म्हणतात त्याला ते उंदरा मांजराचा खेळ चाललेला होता हे लक्षात येण्यास त्या ठिकाणी जागा नाही. आणि म्हणून खोटी एकजूट दाखविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चाललेला दिसत होता. याच विषयामध्ये आमदार सुनील शेळके यांनी काही प्रश्न उपस्थित केले की भारतीय जनता पक्षाने रस्त्याची कामं थांबवलेली आहेत. वास्तविक पाहता सगळ्या रस्त्यांच्या ठराव मंजूर करण्याचं काम आम्ही केलं, त्याचे आराखडे आम्ही तयार केले, त्याचे टेक्निकल सँक्शन आम्ही आणले, त्याच्या निविदा आम्ही मागवल्या. निविदा मागवल्यानंतर मंजुरी देण्याकरता स्थायी समितीची मीटिंग झाली. या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये शहर सुधारणा समितीचे नगरसेवक किशोर भेगडे यांनी उपसूचना दिली. या उपसूचनेमध्ये त्यांनी सांगितलं की आपण जे पाईपलाईन टाकलेली आहे ती चेक केली पाहिजे, आपण काही चेंबर टाकलेले आहेत ते दुरुस्त केले पाहिजे आणि मग त्याच्यानंतर निविदा मंजूर करण्यात यावी. अशा प्रकारची उपसूचना किशोर भेगडे जे शहर सुधारणा समितीचे नगरसेवक यांनी घेतली आणि म्हणून त्या दिवशी या निविदांना अंतिम मंजुरी मिळू शकली नाही. मग आमदार सुनीलजी शेळके, किशोर बेगडे हे आपलेच नगरसेवक आहेत, आपण जर थोडा अभ्यास केला असता तर हा आरोप त्या ठिकाणी आमच्यावरती लावला गेला नसता. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरण बदलले. इथले सीओ दीपकजी झंझार अतिशय चांगले काम करत होते, त्यांची बदली केली गेली आणि त्यानंतर या नगरपालिकेमध्ये पूर्ण वेळ सीओच नाही, चाकणचे सीओ जे होते नानासाहेब कामते त्यांच्याकडे प्रभारी चार्ज देण्यात आला. त्यांच्याकडून नंतर बऱ्याच दिवसांनी पोशेट्टी नावाचे एक मुख्याधिकारी या नगरपालिकेला लाभले. आमचा तर आरोप आहे महाविकास आघाडीतल्या एका वजनदार मंत्र्याच्या जवळचे हे पोशेट्टी यांनी या ठिकाणी येताना मोठं योगदान तिथं दिलेलं आहे आणि आल्याबरोबर हे सगळं वसूल करण्याच्यासाठी त्यांनी जो काही सपाटा चालू केला त्याच्या माध्यमातून अँटी करप्शनने पोशेट्टी त्यांचे सहकारी मिंड यांना अटक केलेली आहे. मग त्याच्या मागे नेमकं कोण हा या ठिकाणी शोध व्हायला पाहिजे. ते गेले त्याच्यानंतर जो चार्ज दिला तो लोणावळ्याचे सीओ जाधव साहेब यांच्याकडं. नगरपालिकेला गेली 1.5 वर्षात जवळपास 1.5 वर्ष 7 सीओ झाले, पण मागच्या 1.5 वर्षात नगरपालिकेला पूर्ण वेळ सीओच नाही. मग विकास कामं कोणाच्या भरोश्यावरती करायची, वर्क ऑर्डर कुणी काढायच्या, प्रशासकीय कामं कुणी पूर्ण करायची. केवळ सीओ नाही, अनेक पद, लेखापाल, पाणी पुरवठ्याचे इंजिनियर, जी केडरमधली पदं आहेत यापूर्वी आपण नगरपालिकेच्या वतीने भरायचो, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आता ही केडरची पदं राज्य शासनामार्फत भरली जातात. ही पदं देखील तळेगाव नगरपालिकेत भरली नाहीत. आम्ही त्या ठिकाणी सातत्याने कलेक्टरकडे पाठपुरावा केलेला आहे की नगरपालिकेला पूर्ण वेळ सीओ द्या, नगरपालिकेतल्या विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या जागा ज्या रिक्त आहेत त्या द्या, परंतु जाणीवपूर्वक तळेगाव शहराचा विकास होऊ नये म्हणून महाविकास आघाडीच्या या नेत्यांनी आमदार सुनील शेळके यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होऊ दिल्या नाहीत असा आमचा जाहीर आरोप या ठिकाणी आपल्या पुढे आम्ही करतोय. ₹3,50,00,000 पेमेंट पाणी ठेकेदाराला त्या ठिकाणी देण्यात आलं. पाणी ठेकेदाराला पेमेंट देण्यात आल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की आमचे उपनगराध्यक्ष सुशील भाऊ सैंदाने, गटनेते अरुण भेगडे पाटील यांनी ताबडतोब आपल्याकडे प्रेसशी संपर्क साधून ₹3.5 कोटी का दिले, कसे दिले
याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. वास्तविक ही पाणी योजना जी आहे याची अनेक कामं आहेत. जॅकवेलचं काम असेल, रायझिंग मेनचं काम असेल, ही कामं पूर्ण करण्याकरता आमच्या नगरसेवकांचा आग्रह होता की या पाणी ठेकेदाराला सर्वसाधारण समितीपुढे बोलवा, त्याच्याकडनं कामाचं स्टेटस घ्या, त्याला माहिती विचारा आणि मगच त्याचं पेमेंट आपल्याला त्या ठिकाणी अदा करता येईल. असं असताना 3.5 कोटी रुपयाचं पेमेंट या ठेकेदाराला झालं कसं? मुख्याधिकारी जे जाधव आहेत प्रभारी, की जे किरकोळ बिलं पण काढत नाहीत, त्यांनी 3.5 कोटी रुपयाचं बिल का आणि कसं काढलं? तुम्हाला मी जाहीरपणाने सांगतो, हे बिल आमदार सुनील शेळके यांच्या सांगण्यावरून संबंधित ठेकेदाराला देण्यात आलं. हा ठेकेदार या नगरपालिकेत कुणी आणला याची जरा माहिती घ्या मागे जाऊन, की हा ठेकेदार कुणी त्या ठिकाणी आणलाय आणि याला 3.5 कोटी रुपयाचा चेक मुख्याधिकाऱ्याच्या सहीने कसा गेला. याच बाबतीत मी थोडासा पुढे अजून जाऊन खुलासा करतो की या व्हाउचरवरती नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी देखील सही केलेली आहे. त्यावरती देखील आमच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतलेला आहे. जर कामं रीतसर होत नसतील तर अशा ठेकेदाराला जर काही चर्चा न करता एवढं मोठं पेमेंट का देण्यात आलं? अशा प्रकारची विचारणा तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र माने यांनी नगराध्यक्षांना परवा दिवशी त्या ठिकाणी खुलासा मागितलेला आहे. तुम्ही जे काही नगरपालिकेत काम करता आहात, आपल्या नगरसेवकांना विश्वासात न घेता करता आहात, याविषयी विविध राजकीय पक्षांचे, विरोधी पक्षांचे नेते भारतीय जनता पक्षावरती आरोप करत आहेत. याच्यामध्ये पक्ष बदनाम होतो आहे आणि म्हणून याबाबतचा लेखी खुलासा आपण येत्या 3 दिवसात करावा, अशा प्रकारचं पत्र शहर भाजपाच्या वतीने नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे यांना देण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडून योग्य आणि सविस्तर खुलासा न झाल्यास भारतीय जनता पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, हे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपणामार्फत सगळ्या तळेगाव शहरवासियांना या ठिकाणी जाहीरपणाने नमूद करीत आहे. आमच्यावरती आरोप केले गेले की भुयारी गटर योजनेच्या लाईन टाकल्या, त्या ठिकाणी चेंबर्स टाकले, STPचा तपास नाही, STPच्या जागा ताब्यात नाही. मुळात हा विषय समजून घेण्याचा आहे की भुयारी गटर योजना ही 3 टप्प्यात आहे. तळेगाव शहर गावातला भाग 1 टप्प्यात, स्टेशनचा पश्चिमेचा जो भाग आहे रेल्वेच्या वरचा हा 2ऱ्या टप्प्यात आणि स्टेशनच्या रेल्वेच्या पलीकडचा जो भाग आहे पूर्वेचा हा 3ऱ्या टप्प्यात. अशा 3 टप्प्यात ही योजना त्या ठिकाणी होणार आहे. 2 टप्प्यांना गावातला टप्पा आणि स्टेशनच्या पश्चिमेचा टप्पा, हे 2 टप्पे आत्ता त्याची कामं चालू आहेत. या 2 टप्प्यांसाठी लागणारी STPचे प्लॅन, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट STP गावात मोरखळा या ठिकाणी आणि स्टेशनला यशवंतनगर या ठिकाणी, दोन्हीही जागा नगरपालिकेच्या ताब्यात आहेत. मोरखळ्यावरती जो STP होतोय त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे, त्याचं काम चालू आहे. पावसामुळे ते काम सध्या मला वाटतं थांबलेलं आहे. आणि यशवंतनगर या ठिकाणी आम्हाला त्याची केवळ वर्क ऑर्डर द्यायची बाकी आहे. परंतु नगरपालिकेत CO नाहीत, नगरपालिकेत विविध अधिकारी नाहीत आणि म्हणून हे पाप कुणाचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. STPचं काम एका बाजूला असताना भुयारी गटर योजनेच्या लाईनसुद्धा सगळीकडे पडल्या पाहिजेत. भुयारी गटर योजना झाली पाहिजे, कारण उघड्यावरची गटर आता किती दिवस चालणार. म्हणून ही योजना त्या ठिकाणी आकार घेते आहे. आणि 3रा टप्पा की ज्याची अजून मंजुरीच नाही, जो अजून चालूच करायचा आहे, रेल्वेच्या पुढची बाजू म्हणजे पूर्वेची बाजू, या ठिकाणच्या STPची जागा निश्चित झालेली आहे.
ती जागा विद्याविहार कॉलनीच्या मागच्या बाजूला गावातलं आपलं जे विठ्ठल मंदिर संस्थान आहे त्यांच्या मालकीची जागा आहे. हे विठ्ठल मंदिराची जी जागा आहे ती मराठी म्हणून त्याच्यावरती कुळ आहे, त्या कुळाच्या ताब्यात ही जागा आहे आणि म्हणून विठ्ठल मंदिर संस्थान आणि कुळाची चर्चा चालू आहे. आमचे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे या विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यामार्फत आमची या संस्थान आणि कुळाशी बोलणं चालू आहे. लवकरच ती STPची जागा नगरपालिकेच्या ताब्यात येईल आणि तिसऱ्या टप्प्याला मंजुरी घेण्यापासून विविध सगळे आराखडे आखण्यापर्यंत आपल्याला त्याच ठिकाणी काम करायचं आहे. किशोर भाऊ आवारेंनी मध्ये एकदा पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी सांगितलं की माझ्या बाजूला मी खोदूच दिलं नाही. अरे तिकडे मंजुरीच नाही, तो खोदायचा प्रश्न कुठे येतो? तिकडे मंजुरी नाही, तिकडे अजून काहीच विषय नाही, ते तिसऱ्या टप्प्यात होणारे काम आहे. मग खोदायचा विषय येतो कुठं? मी खोदू दिलं नाही, मी खोदू दिलं नाही. अरे काय वस्तुस्थिती आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी हा विषय मी मुद्दाम आपल्या पुढे मांडतो. नगरपालिकेकडे पैसे नाहीत, नगरपालिकेमध्ये काय चाललंय कळत नाही, नगरपालिकेच्या सगळ्या FDs तोडून टाकलेल्या आहेत, अशाही प्रकारचा आरोप आमच्यावरती झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं ऐन मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर केलं. 2019-20चा विषय सांगतोय. नागरिकांनी कसल्याही प्रकारची जी काही टॅक्सेस आहेत ते त्या ठिकाणी भरलेले नाहीत. लॉकडाऊन असल्यामुळं सगळं बंद होतं. त्यामुळे धास्ती खूप मोठ्या प्रमाणात होती कोरोनाची. त्यामुळं लोक घराच्या बाहेर पडायला तयार नाहीत, कर्मचारी कामावरती यायला तयार नाहीत, नगरपालिकेत त्या ठिकाणी पैसे भरायला कोणी तयार नाही. ते साल गेल्यानंतर आपल्याला वाटलं की चला आता 6-8 महिन्यात हा विषय हटेल, परंतु अजूनही कोरोनाचं सावट जैसे थे आहे. कालच्या मार्चमध्ये सुद्धा नगरपालिकेची टॅक्सची वसुली करता आली नाही. बांधकाम क्षेत्राची सगळी कामं ठप्प आहेत, कारण उठाव नाही मालाला. आणि म्हणून त्या बिल्डरांच्या सुद्धा जे काही प्रोजेक्ट असतात की ज्याच्या माध्यमातून मोठा महसूल नगरपालिकेला मिळतो, हा सुद्धा बंद आहे. आणि हे सगळं चालू असताना आपण इतर वेळेला टॅक्स वसूल करताना लोकांची पाणीपट्टी, पाण्याची कनेक्शन काप, त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या प्रॉपर्टीचा लिलावाच्या त्यांना नोटिसा द्या, अशी माध्यमं वापरून आपण लोकांकडनं टॅक्स वसूल करत होतो यापूर्वीची पद्धत. परंतु कोरोनाच्या कालावधीमध्ये लोकांचे रोजगार त्या ठिकाणी गेले, लोकांचे व्यवसाय बंद होते आणि म्हणून सहानुभूतीपूर्वक अधिकाऱ्यांनी लोकांना त्रास देऊ नये यासाठी आमच्या सगळ्या नगरसेवकांनी त्यांना सवरून घेण्याची विनंती केली. आणि म्हणून त्या ठिकाणी जी वसूल अपेक्षित टॅक्सेस जे आहेत ते वसूल होऊ शकले नाहीत. आणि ही परिस्थिती काय फक्त तळेगाव नगरपालिकेची नाही, महाराष्ट्र राज्य शासनाची सुद्धा हीच परिस्थिती आहे. वीज वितरण कंपनीची पण हीच परिस्थिती आहे, केंद्र शासनाची पण हीच परिस्थिती आहे. वेगवेगळे टॅक्सेस लोक जमा करू शकत नाही, ती वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून नगरपालिका फंडात जे अपेक्षित उत्पन्न आहे या 2 वर्षामध्ये ते पडू शकलेलं नाही. आणि आपलं फक्त आरोप करायचा आहे नगरपालिका फंडात पैसे ठेवले नाहीत, पैसे ठेवले. अरे जमा काय झाले नाही त्याचा तर विचार करा. आणि म्हणून याच्यावरती हा विषय या ठिकाणी आणला. कुणीतरी आपल्या पत्रकारांनी प्रश्न केला त्या दिवशी की नगराध्यक्षांवरती अविश्वास ठराव का आणला नाही. भारतीय जनता पक्षाची काही लोक तयार होते. त्याला असं उत्तर देण्यात आलं की आमच्याकडे संख्याबळच नव्हतं, 7-8च होतं. आणि मग नगरपालिकेत तर तुम्ही मोठ्या कसली गर्जना केली, सिंह गर्जना केली. 2 महिन्यात बदलून दाखवतो नाही तर नाव बदला. मग काय झालं? आता म्हणतात आमच्याकडे 7-8 होतं. तुम्हाला माहिती होतं त्यावेळेला तुमचे 7-8च आहेत. मुळात अविश्वास ठरावाची एक प्रोसिजर आहे हीच या लोकांनी लक्षात घेतलेली नाही. लोकनियुक्त नगराध्यक्षाच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा याच्या शासनाने काही अटी आणि निकष ठरवलेले आहेत. जर नगराध्यक्ष लोकांमधून निवडून आलेला यथायोग्य पद्धतीने काम करत नाहीत, नियम बाजूला ठेवून सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत, अशा वेळेला 50% नगरसेवकांच्या सहीने 50% पहिल्या 2 वर्षात अविश्वास ठराव आणता येत नाही. 2.5 पहिल्या 2 वर्षात अविश्वास ठराव आणता येत नाही. आणि नंतर मात्र 50% नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली की अशा पद्धतीने चुकीचा कारभार नगरपालिकेत चालू आहे,
तर जिल्हाधिकारी संबंधित नगरपालिकेत त्यांची माणसं पाठवून सगळ्या प्रकारच्या चौकशा करतात, त्यांचा अहवाल तयार करतात, तो अहवाल ते राज्य शासनाला सबमिट करतात, राज्य शासनाचं नगर विकास याच्यावरती सगळ्या अहवालाची चाचपणी करतं आणि त्यांना वाटलं की खऱ्या अर्थाने यांनी केलेले किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आरोपात तथ्य आहे, तर राज्य सरकार संबंधित नगराध्यक्षाला पदच्युत करू शकतं. अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. मला सांगा, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर नगरपालिकेला 2 वर्ष होऊन गेली होती, नगराध्यक्षांचा कारभार तुम्हाला योग्य वाटत नव्हता, आमच्याबरोबर असलेली जनसेवा विकास समिती ही तुमच्याबरोबर येऊन बसलेली होती, शहर सुधारणा समितीच्या वैशालीताई दाभाडे या उपनगराध्यक्ष झालेल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे. नगरपालिकेत सत्तांतर त्यावेळेला झालं आणि मग तुमच्याकडे तर त्यावेळेला 50% नगरसेवकांची संख्या होती. मग त्यावेळेला त्यांच्यावरती अशा प्रकारचा अविश्वास आणून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र का दिलं नाही, हा आमचा साधा सवाल. का जाणीवपूर्वक तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं होतं आणि म्हणून अविश्वासाच्या ठरावाच्या जे काही गमजा मारल्या त्या सगळ्या चुकीच्या होत्या. पुढचा आरोप त्या ठिकाणी केला गेला की पाणी मीटर भारतीय जनता पक्षाच्या कालावधीत आणले गेले. मुळात आपल्या सर्वांना माहिती आहे की एका कनेक्शनला आपण 1800 रुपये चार्ज करतो. जर फ्लॅटची सिस्टीम असेल, 12 फ्लॅट एका बिल्डिंगमध्ये, म्हणजे पूर्वी आपल्याकडे जे काय 5 गुंठ्याच्यावरती डेव्हलपमेंट व्हायचं त्याच्यामध्ये 12 फ्लॅट काढायचे किंवा पर 3 फ्लॅटला 1 कनेक्शन, 12 फ्लॅट असतील तर 4 कनेक्शन, अशा प्रकारचे त्या ठिकाणी कनेक्शन आपण द्यायचो. आणि या 4 कनेक्शनचे सुरुवातीला आपण 4 कनेक्शनचे 18 चौक 72 7,200 रुपयेच पाणीपट्टी घ्यायचो. परंतु या सगळ्या कालावधीमध्ये प्रत्येक फ्लॅटकडं 1800 रुपये घ्यावेत अशा प्रकारचा निर्णय कुणी केला. आणि मग हा निर्णय केल्यानंतर काही सोसायट्यांचे लोक हे कोर्टात गेले. कोर्टात त्यांनी हा विषय प्रोड्यूस केला की आमच्याकडे कनेक्शन 4 मात्र 12 कनेक्शनचे आम्ही पैसे का भरावेत. कोर्टाने त्यावेळेला दिलेला आदेश आहे की तुम्हाला पाणी मीटर लावावे लागतील, हा कोर्टाचा आदेश आहे. आणि आता जी शेवटच्या पाणी योजना आपण मंजूर केल्या त्या पाणी योजनेमध्ये देखील अट आहे की आपण राज्य शासनाने टाकून दिलेल्या अटीनुसार आपल्याला त्या ठिकाणी मीटर पद्धतीने पाणी द्यावं लागेल. आणि म्हणून कोर्टाचा आदेश आणि शासनाच्या अटीप्रमाणे हे पाणी मीटर बसले आहे, जे भारतीय जनता पक्षाने केलेलं नाही. हे देखील मुद्दाम तुमच्या त्या ठिकाणी ध्यानात आणून द्यायचं आहे. आता सगळ्यात कळीचा मुद्दा जो ठरला की ज्याच्यावर खूप रान पेटले या तळेगाव शहरामध्ये, तळे खननमध्ये झालेला भ्रष्टाचार, खूप रान पेटवलं या बाबतीतलं. याचं भूमिपूजन आणि याच्या उद्घाटनाचं काम हे करताना सन्माननीय आमदार साहेब आपण कुठे होता, आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन झालं. आपणच ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक असताना सभागृहामध्ये या विषयाला मंजुरी घेण्यात आली. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पक्ष बदल केला त्यावेळेला तुम्हाला कळलं का त्याच्यात मोठा भ्रष्टाचार झाला. मुळात त्या ठिकाणी झालेलं सगळं उत्खनन, त्या ठिकाणी असलेल्या मुरुमाच्या संदर्भातला विषय आपण त्या ठिकाणी पाहतोय की ज्या तळ्याने तळेगावकरांची ताण भागवलेली आहे त्या तळ्याची अवस्था काय झाली होती. या तळ्यामध्ये CRPF असेल, तिथल्या आजूबाजूच्या ज्या हाऊसिंग सोसायटी असेल, सगळ्यांचा मैला पाणी त्या तळ्यात येऊन मिळत होतं आणि ते पाणी अतिशय अशुद्ध स्वरूपाचं झालेलं होतं. आणि म्हणून त्या तळ्याचा विकास झाला पाहिजे. वास्तविक तळे बगीचा हा जो टोटल 85 एकरचा प्रोजेक्ट आहे आपण एका बिल्डरला दिलेला आहे विकसनासाठी अगरवालला, परंतु ते आपलं कुठंतरी काम बासनात आहे. ते FSI किती द्यायचा, TDR किती द्यायचा, त्याच्यावरनं ते काम सध्या लवाद म्हणून प्रांत पाहत आहेत. परंतु हे सगळं बासनात असताना तळ्याची दुरावस्था होऊ द्यायची का, म्हणून यासाठी त्या तळ्याच्या सुशोभीकरणाचा किंवा तळे उत्खननाचा विषय त्या ठिकाणी घेण्यात आला.
सगळं त्या ठिकाणचं घाण पाणी बाजूला काढण्यात आलं आणि मग त्या तळ्यांची खोलीकरणाचा विषय चालू झाला. मग तो कधी राज्य शासनाच्या मदतीने, कधी विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने त्या ठिकाणी करण्यात आला. त्या ठिकाणाहून काढलेला माती आणि मुरुम आजूबाजूला पण भरपूर मोठ्या प्रमाणात टाकलेला आहे. त्याचं मोजमाप अद्याप घेतलं गेलेलं नाही. आणि या तळ्यातून ज्या वेळेला मुरुम आणि माती, आम्ही मातीच सांगतोय, माती त्या ठिकाणी वाहून नेण्याचं काम शासनाच्या धोरणानुसार होतं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून प्रांतांनी नगरपालिकेला पत्र दिलं होतं, परवानगी दिली होती की तुम्ही अशा प्रकारची माती त्या ठिकाणी काढून घ्या. आणि म्हणून ही माती काढण्याकरता काही शेतकऱ्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे अर्ज केले. त्या अर्जानुसार मुख्याधिकाऱ्यांनी काही मंडळींना त्या ठिकाणी परवानगी दिली, लेखी परवानगी दिली. आणि मग त्या ठिकाणाहून माती त्यांच्या शेतावरती गेली. त्या ठिकाणावरून काही प्रमाणात मुरुमही गेला. हा मुरुम पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला जी ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये टाकण्यात आला, या डीपी रोडला टाकण्यात आला. विविध ठिकाणी हा मुरुम टाकण्यात आला. काही शाळांना देखील, आपल्या गुलाबी शाळेवर सीआरपीएफच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात हा मुरुम टाकण्यात आला. डीपी रोडला मोठ्या प्रमाणात त्या डीपी रोडलाही टाकण्यात आला. आणि मग हा करताना, हा मुरुम नेताना खरे मुरुम चोर कोण, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की आमच्याकडं त्या ठिकाणी भरत असलेल्या ट्रक्सचे फोटो आहेत, आमच्याकडे त्या ठिकाणी क्लिप्स आहेत. कुणाच्या ट्रक त्या ठिकाणी भरल्यात हे आम्हाला सांगायला लावू नका. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. कुणाचे पोकलेन होते. आणि मग तुमच्या पायाखालची वाळू नसतील. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक आहेत, त्याच्या क्लिप्स आमच्याकडे आहेत, त्याचे फोटो आमच्याकडे आहेत. योग्य वेळी आम्ही ते निश्चितपणाने दाखवू. या उत्खननाच्या कामामध्ये ठेकेदाराला माझ्या माहितीप्रमाणे 6 कोटी रुपयापेक्षा जास्त पेमेंट गेली. 6.5 कोटी. 6.5 कोटी रुपये त्या ठिकाणी त्या ठेकेदाराला दिले. आणि मग त्या ठेकेदाराचा जो काही रेट ठरवला गेला, उत्खननाचा एक रेट ठरतो त्या जेसीबी पोकलिंगसाठी, त्या रेटमध्ये हा रेट पीडब्ल्यूडीचा पकडायचा का हा रेट इरिगेशनचा पकडायचा, हा मुद्दा त्या कामात, त्या विषयात काम करणाऱ्या इंजिनियरचा आहे. हे काही नगरसेवक ठरवतात कोणता रेट दिला पाहिजे, हे नगराध्यक्ष ठरवतो कोणता रेट दिला पाहिजे. आणि म्हणून हे टेक्निकल माणसं ही नगरपालिकेत असलेले कामगार आहेत किंवा तिथले अधिकारी आहेत. नगरसेवक टेक्निकल नाही. मग तो रेट ठरत असताना आमदार साहेब, तुम्ही सुद्धा नगरसेवक होते, तुम्ही तर टेक्निकलमध्ये स्वतःला बाप समजता, तुमच्याकडे टेक्निकलचं खूप नॉलेज आहे. तुमच्या लक्षात नाही आलं की हा रेट कशा पद्धतीने दिलाय का? तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी डोळे झाक केली, हा देखील आमचा त्या ठिकाणी आरोप. आणि मग या सगळ्या प्रकरणाचा आता तपास चालू आहे. स्टँडिंग कमिटीत असणाऱ्या नगरसेवकांना त्या ठिकाणी कारण देखील विचारली गेलेली आहे, नगराध्यक्षांनी विचारली गेलेली आहे. 2 वर्ष झाली तक्रार चालू, 2 वर्ष. आमचं मत आहे त्याचा एकदा व्यवस्थित तपास होऊनच जाऊ द्या, त्याची चौकशी पूर्ण करा. आमदार सांगतायत राज्य शासनाकडे अहवाल गेलाय. अरे मग तुमचेच मंत्री, तुम्हीच त्या ठिकाणी मांडीला लावून बसताय. करा ना फॉलो, पाठपुरावा करा. आणि जे कोणी दोषी असतील त्या सर्वांना शिक्षाच व्हायला पाहिजे. हा भारतीय जनता पक्षाचा स्टँड आहे. हो ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी. मग का थांबवलं 2 वर्ष? हा या निमित्ताने आमचा त्यांना सवाल. जिओ केबलच्या संदर्भात देखील आमच्यावरती आरोप केले गेले. जिओ केबलमध्ये आजपर्यंत नगरपालिकेच्या इतिहासात इतक्या लोकांनी केबल्स टाकल्या. किती लोकांनी नगरपालिकेत पैसे भरले, किती लोकांकडून भूभाडं घेण्यात आलं. जिओ केबलचं काम करताना त्या ठिकाणाहून त्या कॉन्ट्रॅक्टरकडून किंवा त्या संबंधित कंपनीकडून नगरपालिकेला 3 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम अनामत म्हणून मिळालेली आहे.
आणि त्यांचं काम त्या ठिकाणी शहरात चालू आहे. आणि मग चालू असलेलं काम थांबवलं कुणी आणि का थांबवलं? का त्या कॉन्ट्रॅक्टवरून तुम्हाला मिळावा पाहिजे होता? याचं उत्तर संबंधित काम थांबवलेल्या नगरसेवकांनी देणं गरजेचं आहे. आणि म्हणून जिओ केबलमध्ये नगरपालिकेला पैसे मिळाले, नगरपालिकेचे गेलेले नाहीत. मग काम का थांबवण्यात आलं हा या निमित्ताने आमचा विषय आहे. आता आमचा विषय पुढचा आहे. आमचा त्यावेळेचा सहकारी जनसेवा विकास समिती, या जनसेवा विकास समितीने विधानसभेनंतर आपली राजकीय भूमिका बदललेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर जनसेवा विकास समिती आणि शहर सुधारणा समिती एकत्रित आली. आम्ही विरोधात गेलो, ते सत्तेत आले, त्यांचे उपनगराध्यक्ष झाले. आजही जनसेवा विकास समिती आमच्याबरोबर नाही. मागे झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते तटस्थ राहिले. आम्ही तर आमचा उमेदवार दिला होता, मागे सापडला आमच्या शोभाताई भेगडे, त्या वेळी आमचा पराभव झाला. आम्ही म्हटलं याही वेळी आमचा पराभव होऊ द्या. आम्ही सुशील साहेबांना तिकडे उभे केले, ते तटस्थ राहिले, आमचा उपनगराध्यक्ष झाला. पण आजही सत्तेत 13 आणि विरोधात 14 अशाच प्रकारची रचना त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आम्ही या भुयारी मार्गाच्या खालचा जो रस्ता आहे, काका हलवाईपासून तर पुढं त्या वतननगरपर्यंत, दाभाडेच्या जागेपर्यंत, या रस्त्यावरती इतके खड्डे पडले, इतकं त्या ठिकाणी काम थांबलं की लोकांचा आरडाओरड चालू झाला. मग आमचे नगरसेवक अरुण भेगडे पाटील असतील, या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलावलं. त्याला सांगितलं की तू बाकीचं काही कर, या पावसाच्या कालावधीमध्ये सगळे खड्डे दागेपूर्वक दाबून तू भरायचे, सगळी कामं व्यवस्थित करायची, असं सगळं ठरलं. आदल्या दिवशी काय चर्चा झाली सांगितलं, सांग. दुसऱ्या दिवशी सकाळी हे खड्डे भरण्याला विरोध करणारी आमची जनसेवा विकास समिती नारळ फोडायला तयार केलं. मग आंदोलनाचं नाटक करायचं, विरोध करायचा, आणि काम होते असं बघितलं की नारळ फोडायला जायचं. वा रे वा, हे कसं चालेल? आस्थापनेतल्या कामगारांचा किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आस्थापनेत जी लोक भरलेली आहेत त्यांचा पगार करण्याचा विषय असू द्या, ते संबंधित ठेकेदार कुणी दाभाडे, सुदाम दाभाडे, या सुदाम दाभाडेंचा त्या ठिकाणी त्यांच्याकडनं पगार राहिला. का राहिला, कसा राहिला? कोरोनाच्या कालावधीत राहिला. नगरपालिकेत शिवनाई वगैरे आमच्या नगरसेवकांनी सुदाम दाभाडेंबरोबर चर्चा केली, तुम्हाला 2 महिन्याचा पगार करावा लागेल. सगळं काम शिजतंय म्हटल्यानंतर आंदोलनाचा पवित्रा, आंदोलन करू, अरे मग देणारच देत. तिसरी कंडिशन आता परत झाली, दिव्यांगांचा विषय. दिव्यांगांचं अनुदान द्यायला कुणाची नाही, द्यायलाच लागणार आहे. ते शिव बसले तिकडे लोणावळ्यात चार्ज प्रभारी म्हणून, त्यांच्याकडची सगळी कागदपत्र सुशील भाऊ सायदाने असतील, अरुण भाऊ भेगडे पाटील असतील, आमचे अमोल शेटे असतील, आमचे संतोष दाभाडे असतील, काय मॅडम काळे मॅडम यांच्याकडनं तयार करून घेतलं. सगळं क्लिअर. आता दिव्यांगांना अनुदान द्यायचंय, दिव्यांगांसाठीचं अनुदानाचं आंदोलन, लगेच बोर्ड तयार. अरे वा रे वा, स्टंडबाजी कळत्या लोकांना. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही केलं, करून दाखवलं. एक नवीन शब्द आता राजकारणात, करून दाखवलं. अशा प्रकारचे त्या ठिकाणी सगळे गडबडीचं काम आमचा मित्र त्यावेळेला करतोय. कधी ते सत्ताधारी असतात, कधी विरोधात. त्यांना विचारा तुम्ही, त्यांच्या अंगात आले का आम्ही विरोधात आहे, आणि बाकीचं काय बोललो, आम्ही सत्तेत आहे. आज सर्वाधिक सभापती कुणाचे येतो? नगरपालिकेमध्ये विविध विषय समित्यांचे सभापती कुणाचे आहेत? आमचे 2च आहेत. एक उपनगराध्यक्ष पद सुद्धा असतो पाणीचं म्हणून, आणि दुसरं कोणी? कल्पनाताई भोपळे, नियोजन विकास समिती. बाकी समित्या कुणाकडे आहेत? मग सत्ताधारी कोण आहे आणि विकास कोण थांबवतोय? का फक्त नगरपालिकेच्या निवडणुकीवरती स्टंटबाजी? हा एवढाच विषय त्या ठिकाणी चाललेला आहे. आता फक्त माझ्याकडे 2-3 विषय आहेत ते सांगतो, आणि मग
अजून कुणाला काय बोलत असतील तर बोलते. जिओ केबलचं झालं हिंदमाता भुयारी मार्गामध्ये झालेली अनियमितता. हां, हिंदमाता भुयारी मार्गामध्ये म्हणे एकच निविदा आली होती आणि तुम्ही त्याला मंजुरी दिली. नगरपालिकेचा अभ्यास जसा नगरसेवकांना आहे, माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास हा पत्रकारांना आहे. कारण पत्रकारांचा नगरपालिका विषयात अनेक वर्षाचा अभ्यास येतो. दोन्ही बाजू बघत असतात वरतून, सत्ताधारी बघतात, विरोधकही बघतात आणि त्याच्यामुळे त्यांना पण माहिती आहे नियम कायदे काय आहेत ते. या भुयारी मार्गासाठी 3 वेळा निविदा मागवल्या. किती वेळा मागवल्या? 3 वेळा. 3 वेळा निविदा मागवल्यानंतर सुद्धा त्याच्या 3 निविदा आलेल्या नाहीत. आणि म्हणून MRTP ॲक्ट 1966 नुसार 4थ्या वेळेला निविदा जर मागवल्या आणि त्याच्यामध्ये एकच निविदा दाखल झाली तर त्याला ते काम द्यावं लागतं. मग तशा पद्धतीने 4थ्या वेळेला मागवलेल्या निविदांमध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरची निविदा आली हे काम शहरात काम करणारा त्याला रेल्वेच्या सर्टिफाईड कॉन्ट्रॅक्टर्स लागतो. रेल्वेचं काम करता येतं आणि अशा सर्टिफाईड कॉन्ट्रॅक्टरला ते काम ठिकाणी देण्यात आलं. अजून आमच्यावर आरोप केला की एकाच निवेदन केलं, एकाच निवेदन चुकीचं आहे आणि म्हणून ते काम झालं. आणि ते काम त्या ठिकाणी होत असताना आपल्याला माहिती आहे की ती रेल्वे लाईन अशी सरळ आहे, रेल्वे लाईन तर उचलता येत नव्हती. मग भुयारी मार्गात जाण्याचा कार्यक्रम काय होता? खोदणे. आणि म्हणून दोन्ही बाजूला तो रस्ता आपल्याला खोदावा लागला. पलीकडच्या बाजूने उतार, याही बाजूने उतार आणि म्हणून दोन्ही बाजूने उतार असल्यामुळे मध्ये भाग झाला खोलगट. आणि हा खोलगट भाग झाल्यानंतर त्या ठिकाणी एक नॅचरल ओढा जात होता, सगळ्यांना माहिती आहे. नगरपालिकेच्या बाजूला असलेला ओढा त्या ठिकाणाहून जातो आणि मग त्यामुळं सगळ्या वरच्या शहराच्या भागातलं सगळं पाणी त्या ठिकाणी येतं. आता पलीकडचं वतननगरमधलं सुद्धा पाणी इकडे येतं, इकडचं सगळं पाणी तिकडे जातं आणि म्हणून त्या ठिकाणी पाणी साठतं. ते काम करत असताना त्या ठिकाणी पाईप टाकायची होती पाणी बाहेर काढण्याकरता. हे पाईप त्या ठिकाणी आलेले देखील होते. हे पाईप थांबवण्याचं काम कुणी केलं? पाईप टाकण्याचं काम, थांबवण्याचं काम कुणी केलं? विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी ते काम थांबवलं. त्याच्यामुळे ते पाणी त्या ठिकाणी गेलेलं नाही. आता ते काम झालेलं आहे. तर मला वाटतं यावर्षी फक्त 1 का 2च दिवस तो तिथला मुलगा कामावरती उपस्थित नव्हता, त्याच्यामुळे ते 2 दिवस ते आपल्याला मार्ग बंद झाला. अन्यथा तो मार्ग त्या ठिकाणी सातत्याने चालू. भुयारी मार्गाची जागा बदलली. भुयारी मार्गाची जागा अशी रेल्वेची कुणाला बदलता येते का? गणेश भेगडेच्या मनात आलं, अरुण भेगडेच्या मनात आलं, बदला जागा. रविदानाच्या मनात आलं, जागा बदला, अशी बदलता येते. रेल्वेकडे काही प्लॅन्स असतात, नगरपालिकेचा DP असतो, त्यानुसार ज्या जागेवरती आहे त्याच ठिकाणी करायचं. 2008 साली जो DP झाला आहे त्याच जो पूल दाखवला आहे, त्याच जी जागा दाखवली तीच आहे. मग त्याच्यात जागा बदलली, जागा कुठं बदलणार होती आणि कशी बदलणार होती? म्हणून त्याच्यात काही तथ्य नाही. ते सगळं याच्याप्रमाणे आहे. गाव भागातल्या स्मशानभूमीचा एक पुलाच्या संदर्भात 8 लाखाचा 26 लाख खर्च झाला. मुळात हा पूल नगरपालिकेने केलेला नाही, हा सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला पूल आहे. पूर्वी हा सिंगल होता, आता तो डबल करण्यात आलेला आहे आणि पुढचा काही भागाचा अलीकडचं पलीकडचं आता सिमेंट कॉन्क्रीटचं देखील त्या ठिकाणी काम करण्यात आले. म्हणून अंदाजपत्रकातली रक्कम वाढली. हे अंदाजपत्रक महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनिअरने केलेलं आहे. याच्यात नगरपालिकेचा विषय येतो कुठं? आणि म्हणून हा देखील आरोप या ठिकाणी आमच्यावरती जो होतोय तो चुकीचा आहे. तत्कालीन मुख्याधिकारी पोशेट्टे आणि उद्यान निरीक्षक मिंड यांच्या संभाषणात कोणाची नावे होती? आता आमचं तर आव्हान आहे की या संदर्भात जी कुणाची नावं होती, जी कुणाची, आपण आमदार आहात, आपण माहिती घ्या, खुलासा करा आणि ज्यांची कुणाची नावं असेल जाहीर करा. आमचं त्या बाबतीत काहीच म्हणणं नाही. आपण ते जाहीरपणाने खुलासा करावा त्याचा, अशा प्रकारची आमची त्या ठिकाणी मागणी. बस, बाकी तर मला वाटत नाही काही. भाजपच्या काळात टॅक्स वाढ केली. आता टॅक्स वाढीचा विषय दर 4 वर्षांनी, चतुर्थ वार्षिक करवाढ रिव्हिजन, टॅक्स रिव्हिजन दर 4 वर्षांनी येते. मध्यंतरी नगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे ती 2 वर्ष लांबली आणि त्याला 6 वर्ष झाली. हे टॅक्स निर्धारण करणारे जे अधिकारी असतात
यांनी सांगितलं की आम्हाला प्रत्येक वर्षी 5% याप्रमाणे 6 वर्षाची 30% वाढवावी लागतील. आणि मग ही वाढ ज्याला काहीतरी 1000 रुपये येत होतं त्याला 10,000 यायला लागलं टॅक्स भाऊ. आणि मग याच्या संदर्भात आम्ही सगळे नगरसेवक बाळाभाऊंच्या बरोबर त्या ठिकाणी ADDP जे आहेत आपले त्यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं की साहेब शासनाच्या नियमाप्रमाणेच आता तुम्हाला 50%पेक्षा जास्त म्हणजे 100 रुपये असेल तर 150 रुपये याच्यापेक्षा जास्त टॅक्स तुम्हाला देता येणार नाही. आणि मग याच अटीवरती ती अट मान्य होऊन आमची ती अट मान्य होऊन त्या ठिकाणी जवळपास 10,000 मिळकत धारकांना दिलासा मिळालेला आहे. त्याच्यामुळे भाजपच्या काळात झालं असं म्हणता येत नाही. ती दर 4 वर्षांनी वाढणारी प्रक्रिया. नगरपालिकेच्या 40 कोटी ठेवींचे काय झाले असा एक आक्षेप त्या ठिकाणी घेतला गेला. नगरपालिका पुढील 50 वर्षांचा विचार करून नवीन कचरा डेपोसाठी नगरपालिकेने 7 एकर जागा संपादित केलेली आहे. 6 कोटी रुपये खर्च त्याच्यासाठी झालेला आहे. स्टेशन विभागात भेडसावणारा ट्रॅफिक जॅम हा प्रश्न कमी करण्यासाठी नगरपालिकेने हिंदमाता भुयारी मार्गासाठी 8 कोटी रुपये नगरपालिका फंडातून खर्च केले. 13 कोटी रुपये खर्च करून LED लाईट सगळ्या शहरांमध्ये सगळ्या वॉर्डांमध्ये बसवल्या. त्याचा परिणाम असा झाला की नगरपालिकेला जे भलं मोठं लाईट बिल यायचं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सेव्हिंग झालेलं. पावना पाणी योजनेसाठी एक्सप्रेस फिडरवरचे 2 कोटी रुपयाचं खर्च, पावना आणि इंद्रायणी पाणी योजनेच्या सक्षमीकरणावरचा खर्च, जैवविविधता उद्यानासाठी येणारा खर्च, वेगवेगळी शासकीय देणींसाठी 5 कोटी रुपये, संत ज्ञानेश्वराच्या वाडी बांधकामासाठी 50 लाख रुपये अशा प्रकारे जो खर्च झाला त्यामध्ये या नगरपालिकेचे पैसे खर्च झाले. नगरपालिकेचे काय विकास कामं न करता फक्त साठवून ठेवायचं कार्यक्रम काय नगरपालिकेचा. आणि मान्य आहे की आता या 2 वर्षात मग अशीच सांगितलं मी तुम्हाला की कोरोनामुळे टॅक्स त्या ठिकाणी जमा झालेला नाही म्हणून थोडीशी परिस्थिती अडचणीची आहे. आणखी काय विषय, नगर परिषदेचे गाळे काही ट्रायकांनी घेतली. मला वाटतं या विषयात खुलासा करण्याचं काम नाही, कारण श्रीवाळकरांनीच त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की ते 3 लोकांची कमिटी होती. त्यात मुख्याधिकारी आहेत, प्रांत आहेत, ADDP आहेत. त्या ठिकाणी त्या ठिकाणचं मूल्य निर्धारण करायचं, किती त्या ठिकाणी डिपॉझिट पाहिजे ते ठरवायचं, किती त्या ठिकाणी भाडा आकारणी करायचं ठरवायचं. त्याच्या ऑनलाईन निविदा ऑनलाईन निविदा त्या ठिकाणी काढल्या गेल्या. ऑनलाईन निविदा काढल्यानंतर मला वाटतं 3 ते 4 वेळा काढल्या गेल्या, 4 वेळा काढल्या गेल्या. आणि मग 4 वेळा काढल्या गेल्यानंतर ज्यांनी ऑनलाईन जे त्या ठिकाणी भरायला आले आणि जे अधिक बोलीत बसले त्यांना ते गाडी मिळाली. मग ठराविक लोकांनी घ्यायचं, तुम्हाला काय प्रॉब्लेम होता घ्यायला, घेऊन टाकायची. नगरपालिकेतर्फे डोळसनाथ महाराज विमा योजना जाहीर केली. आपण तळेगाव शहरातला नागरिक असेल, मतदार असेल आणि त्याचा जर मृत्यू झाला तर आपण त्या नगरपालिकेमध्ये 2 लाख रुपये देतो. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक मतदारांना नागरिकांना त्याचा फायदा देखील झालेला आहे. सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या पराक्रमाने पुनीत झालेलं आपलं तळेगाव आहे. आणि म्हणून सर्व तळेगावकरांची इच्छा होती की या गावात एंट्री करताना त्या ठिकाणी मोठं प्रवेशद्वार उमाबाईंच्या नावाचं असावं. आणि म्हणून ते काम देखील नगरपालिकेने नंतर हातात घेतलं. ते काम देखील पूर्णत्वास आता येत चाललेलं आहे. आणि मला वाटतं तळेगावच्या सुशोभीकरणात त्या निमित्ताने भर पडली आणि इतिहासाची देखील जपणूक त्या निमित्ताने करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्याचप्रमाणे ऐतिहासिक म्हणून शिवशंभो स्मारकाचं देखील काम नगरपालिकेच्या समोरच्या जागेमध्ये त्या ठिकाणी होत आहे. कचरा संकलनासाठीचे बिल वाढले असा एक आरोप आहे, पण ते आता काय कचरा संकलनासाठी 19-20ला 43 लाख रुपये नगरपालिकेचा खर्च झाला होता. 20-21ला 34 लाख रुपयापर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे हा आरोप चुकीचा आहे. आणि त्या कचरा समितीचे म्हणजे त्या स्वच्छता समितीचे सभापती पण मला वाटतं शहर सुधारणा समितीचे किशोर गेले. CCTVचा विषय ना, हां, CCTVसाठी 9 लाख रुपये खर्च करण्यात आले असा माननीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी आरोप केला. तर त्याच्यात सगळी माहिती जर घेतली असते आमदार साहेबांनी तर बरं झालं असतं. कारण या ठिकाणी 6 CCTV कॅमेरे, त्याला लागणारे पोल, त्याची कॉपर केबलिंग, त्याचा मॉनिटर, त्याचे मीटर, त्याचे DVR या सगळ्या बाबींचा त्या निविदेत समावेश आहे. हे इस्टिमेट नगरपालिकेने बनवले.
आणि त्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंजुरी दिलेली, त्यानुसार ही निविदा करण्यात आली. कॉन्ट्रॅक्टरला भेटली, त्यांनी काम केलं. आज 6 पैकी 4 CCTV चालू आहे. एक नाद दुरुस्त आहे, तो दुसऱ्या गेला आहे. याच्या बाबतीत काय झालं? नाद दुरुस्त आहे. ठीक आहे. अजून त्या दिवशीपासून खूप आरोप झाले. आमच्या वाहिन्यांनी सुद्धा त्या ठिकाणी केले की अनेक गटर योजना आणि पाणी योजनेमुळे रस्त्यांवरती अनेक मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. अशा प्रकारचा आरोप आमच्यावरती केला आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने काही नागरिकांचा अपघात देखील झालेला, ही देखील वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. पण कोणतंही विकास काम करत असताना यापूर्वी नगरपालिकेचे रस्ते खोदाई केले जायचे, परंतु या वेळच्या खोदाईमध्ये आपण त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला हे देखील त्याची टाकलेली निविदा तयार केलेली आहे की रस्त्याचं काम खोदून झालं, त्यातल्या नलिका टाकून झाल्या, त्यातली पाईप टाकून झाली की आपण ते परत पुनश्च बुजवायचे, त्याची डागडुजी करायची. हा देखील त्याच्यामध्ये आपण निविदेमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. आणि मला वाटतं की कोणतंही विकास काम होत असताना त्याचा त्रास हा होतो. कोणतंही घ्या, एखादा नवीन रस्त्याचं डांबरीकरण चालू असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काम चालू आहे, रस्ता बंद आहे, पलीकडच्या मार्गाचा वापर करतो, नागरिकांना त्रास होतोय, मान्य आहे. परंतु विकास कामं होत असतानाच नागरिकांना त्रास होणार. म्हणून आपल्या माध्यमातून माझी तळेगाव शहरातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की हे विकासाचं काम चालू आहे. आता पाऊस देखील मोठ्या प्रमाणात पडतोय, बऱ्यापैकी खड्डे भरण्याचं काम देखील तो संबंधित कॉन्ट्रॅक्टर करतोय. आगामी काळात सुद्धा हे सगळे खड्डे आम्ही व्यवस्थितपणाने भरून घेऊ आणि त्याच्यावरती लागणारं जे काही सगळे रस्त्याचं आता नवीन करावं लागणार आहे आपल्याला काम. 110-12 किलोमीटरचे रस्ते करावे लागणार आहेत शहरामध्ये, 112 किलोमीटरचे. तर त्याचे देखील इस्टिमेट आपण केलं आम्हाला, ठराव झालेला आहे. तर आता नगरपालिकेत माणसं नाही आहे, त्याचं इस्टिमेट होईल आणि ते काम सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. सन्माननीय आमदार साहेब, आपण जेवढा निधी नगरपालिकेसाठी द्याल तितका कमी आहे. आम्ही कधीही तुम्ही देत असलेला निधी डावलत नाही. नगरपालिकेच्या इतिहासात हा म्हणजे मागच्या पंचवार्षिकमध्ये सन्माननीय बाळाभाऊ भिंगडे आमदार असताना जवळपास 250 कोटी रुपये इतका निधी या माध्यमातून नगरपालिकेला आलेला आहे. 100 वर्षाचे 100 वर्ष इतिहासात नगरपालिकेच्या इतका निधी आजपर्यंत कोणत्याच आमदारांनी तळेगाव नगरपालिकेला दिलेला नव्हता. बाळाभाऊंचं या ठिकाणी सगळ्याच नगरसेवकांच्या वतीने, शहर भाजपच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो. त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि आमदार सुनील शेळके साहेब, आपण जर मोठा निधी किंवा आपल्या माध्यमातून जो काही निधी नगरपालिकेला मिळेल हा निधी शासनाचा आहे, लोकांसाठी देण्यात येत असतो. त्याच्यामुळं आम्ही त्याच्यात अडविण्याचा कुठेही विषय येत नाही. वर्क ऑर्डर देण्याचा विषय हा मुख्याधिकारी आणि त्या संबंधित प्रशासनाचा आहे, त्यांनी त्या दिल्याच पाहिजे. अशा प्रकारची आमची देखील मागणी आहे. तुम्ही मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी द्या, आम्ही निश्चितपणाने तळेगाव शहराच्या विकासासाठी तो वापरू आणि तुमचा जाहीर नागरिक सत्कार देखील करू. आमदार साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की जिल्हाध्यक्षांची गाठ घेतली, ग्रामदेवळ डोळसतात मंदिराच्या कामासाठी मी 1.5-2 कोटी रुपये देतोय, त्याच्या बाबतीत नगरपालिकेचा ठराव करा. आता मंदिरासाठी शासकीय निधी येत असताना मंदिर ही गावची प्रॉपर्टी आहे. त्या गावच्या प्रॉपर्टीवरती सर्वपक्षीय सदस्य त्याच्यावरती ट्रस्टी म्हणून काम करतायत. आमदार साहेबांनी मला प्रपोजल दिल्यानंतर गणपतीच्या आणि हे पावसाचे दिवस आहेत, गणपती झाल्यानंतर या सगळ्या ट्रस्टींची मीटिंग आमदार बाळाभाऊ भेगडे असतील, आमदार सुनील शेळके असतील, गणेश खांडगे आहेत, चंद्रभान खळदे आहेत, गणेश भेगडे आहेत, सगळीच मंडळी त्याच्यावरती, सुशील भाऊ सायंदाने आहेत, राजाभाऊ जांभूळकर आहेत, सगळी मंडळी आम्ही त्या ठिकाणी ट्रस्टी आहोत. निश्चितपणाने ही मीटिंग आम्ही घेऊ. सगळ्यांचं जर एकमत झालं की नगरपालिकेतून ठराव करून ग्रामदेवताच्या सभामंडपासाठी शासनाचा निधी वापरायचा, त्यासाठी मला वाटतं ते सगळं लिहून द्यावं लागतं शासनाकडे. मग त्या सगळ्या बाबी बघून ग्रामदैवत डोळसतात महाराज मंदिराच्या सगळ्या ट्रस्टींना ती भूमिका मान्य असेल तर निश्चितपणाने तशा पद्धतीचा ठराव करण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुढाकार घेईल, हे देखील आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. झालं.
त्यामुळं माझी सगळ्या आपल्या प्रिंट मीडिया असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, आपल्या सर्वांना विनंती आहे की गेल्या 6 महिन्यांपासून नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्हाला बदनाम करण्याचं, शहराला बदनाम करण्याचं, पक्षाला बदनाम करण्याचं काम आमदार साहेब आपण आपली टीम करत आहात, हे योग्य नाही. आणि म्हणून केवळ आपल्या माहितीकरता आणि शहरवासियांचा गैरसमज होऊ नये, तळेगाव शहरातल्या नागरिकांचा आमच्याबद्दल गैरसमज होऊ नये, यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे. आणि मला वाटतं की जवळपास सगळ्याच प्रश्नांची उकल या निमित्ताने आम्ही केलेली आहे. अजून कोणाला काय बोलायचं? सुशील भाऊ महिलांना ठीक आहे, आमचं बोलणं संपलेलं आहे. आता खरं ही जी आजची पत्रकार परिषद होती ही तळेगाव शहरासाठी होती. तळेगाव शहरासाठी असतानाच तळेगाव शहराच्या नगराध्यक्ष या पत्रकार परिषदेला उपस्थित नाही, काय सांगा? मी मगाशीच खुलासा केलेला आहे की संबंधित नगराध्यक्षांनी आमच्या सत्ताधारी नगरसेवकांचं म्हणणं ऐकून न घेता परस्पर त्या ठिकाणी 3.5 कोटी रुपयाचं बिल पाणी ठेकेदाराचं काढलेलं आहे. हे कशासाठी काढलं गेलं, न विचारता का काढलं गेलं, याच्यामध्ये विविध विरोधी पक्षांनी आमच्यावरती आरोप केले, शहर भाजपावरती आरोप केले. आणि म्हणून शहर भाजपाच्या वतीने कारणे दाखवा लेखी खुलासा आम्ही नगराध्यक्षांना मागितलेला आहे. त्या जोपर्यंत योग्य खुलासा व्यवस्थित माहितीसह आमच्याकडे देत नाहीत आणि पक्षाची बदनामी माझ्याकडनं होत नाही असं जोपर्यंत सांगत नाहीत, तोपर्यंत त्यांनी या पत्रकार परिषदेत येऊ नये असं आमचं सगळ्यांचं धोरण होतं. आणि त्यानुसार पार्टीचा आमचं धोरण असल्यामुळे ते त्या ठिकाणी आज आलेले नाहीत. नाही, सगळीच माहिती दिली ना, आमच्यावरती झालेल्या आरोपांची माहिती दिली, जे काही घडले तेही सांगितले. तुम्ही मगाशी म्हटलं दिव्यांग बांधवांच्या जो चेक निघणार होता, तर त्यासाठी बीजेपीच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी किंवा कुठल्या नगरसेवकांनी धावपळ केली होती, त्यांची नावं सांगा. अरुण वेगळे पाटील, शोभा वेगळे, संतोष दावडे पाटील या तिघांनी त्या संबंधितल्या ज्या काळे मॅडम आहेत नगरपालिकेतल्या, यांच्याकडनं सगळा तयार करून घेतला डाटा, चेक तयार करून घेतला आणि चेक पळवला आणि चेक घेऊन गेले आणि कार्यक्रम केला. ठीक आहे, आमचं सहकार्य भेटलं, आम्हाला काय वस्तू सांगा. याच बाबतीमध्ये असा ज्यावेळेस तिथे कार्यक्रम झाला त्यावेळेस काही दिव्यांगांनी असं सांगितलं की त्यांना सांगितलं जोपर्यंत जीबी होत नाही, जीबी मध्ये ठराव होत नाही तोपर्यंत चेक आधी ठराव झाला होता. 3 महिने आधी ठराव झाला. अशी माहिती त्यांना कुणी दिली दिली? होती. खोटी माहिती. त्या दिव्यांगांनी स्वतः सांगितलं. नगराध्यक्ष नगराध्यक्ष असं सांगतात. मग याच्यात असं होतं की नगराध्यक्ष काही कामं जे ते जाणीवपूर्वक अडवतात. नाही, असं आहे की त्याच्यामध्ये ठरावापूर्वी झालेला होता आणि जर ठराव नसेल तर नगरपालिकेचा कोणताही कर्मचारी किंवा कोणताही अधिकारी अशा प्रकारचं बिल काढू शकत नाही. ती पूर्तता झाली होती म्हणूनच त्या ठिकाणी ठरावावर सुशील भाऊ संघाने यांच्या सह्या आहेत. अधिकारी असं केलं की दोघांच्या सह्या आहेत. 4 महिन्यापूर्वी ठराव. दिव्यांगांना 2 महिन्यात दुप्पट मालकाला सांगितलं जातं की वीज झाल्याशिवाय बिलिंग करणार नाही. हे दिव्यांगांनी आम्हाला दिलेल्या प्रतिक्रिया आहे. आधी जीविका अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं त्यांना, ते काय कुठल्या नगरसेवकांकडे किंवा गटनेते उपाध्यक्ष यांच्याकडे आलेले नव्हते. आणि त्यानंतर मी शिवनशी बोलणं केलं होतं, बाबा काय झालंय, तर त्यांनी सांगितलं की ठराव करावा लागेल तुम्हाला दिव्यांगांना हे देण्यासाठी. तर पहिले कामटे सर होते, त्यांनी 2 महिन्याचं पेमेंट दिलेलं होतं मार्च नंतर. त्यानंतर परत पोशेट्टी आले, त्यांनी 1 महिन्याचं दिलं होतं. या शिवननी जर का 3 महिन्याचं पेमेंट दिलं असेल तर ह्यांचा नवीन नियम होता का तो? ह्या शिवननी कशासाठी अडवलं हे आम्ही त्यांना विचारलं. तर ते म्हटलं, मग शिव मला म्हटलं की तुम्ही पाठवून द्या, मी करून देतो. मग ती तयारी पूर्ण झाली होती. आणि ठरावाची प्रत आहे ना आपल्याकडे. 6 महिन्यापूर्वी ठराव झालेला आहे, जीबी झालेला आहे. मार्गाचं जे तुम्ही म्हणाला तर त्या संदर्भात ते जे खड्डे बुजवले तर त्यामध्ये कुठल्या नगरसेवकांनी पुढाकार घेतला होता? बीजेपीचे सगळेच होते ना, सगळेच होते ना. संतोष दावडे पाटील होते, अमोलजी शेडे होते, शोभाताई वेगळे होत्या, सुशील भाऊ होते, अशा सर्वच म्हणजे काही होत्या, कल्पना होत्या. आता आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून ते करण्यासाठी मिटिंग झाली होती. ते म्हटलं ते चालू करतो, ते 2 दिवसात चालू करतो आणि ते चालू करणार होतो.
या भुयारी मार्गाचे जे काका हलवायचे जे रस्त्याचे खड्डे बुजवायचा कामाचा विषय होता, या कामामध्ये आदल्या दिवशी आमची एका मैत्रीच्या संदर्भात चर्चा झाली आणि संबंधित काही लोकांनी आम्हाला सांगितलं की ते काम काय तुम्ही करू नका, कारण पुढच्या लोकांना त्याचा काही बेनिफिट भेटलेला नाही, दाभाडे कंपनीने बेनिफिट भेटलेलं नाही, म्हणून ते काम करू नका असं आदल्या दिवशी आम्हाला सांगताय. आम्ही सांगितलं की नाही, त्या ठिकाणी खूप नागरिकांना त्रास होतोय, ते काय असेल ते आपण बघू, भले आपण फक्त आता काका हलवाई ते ब्रिज इथपर्यंत तरी करायचंच आम्ही त्या ठिकाणाला सूचना दिलेल्या आहेत. आणि जेव्हा आता हे काम होणारच आहे हे लक्षात आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मोठा कार्यक्रम. गणेश भाऊ, मोदी सागरला बातमी प्रसिद्ध झाली. उपनगराध्यक्षांनी नगराध्यक्षांना दिला घरचा आहे 3,08,70,000 बिल परस्पर अदा केलं. नगराध्यक्षांना एवढ्या उशिरा अध्यक्ष भाजपचा अध्यक्ष एवढा उशिरा लगेच का घेतले बरोबर आहे. उशिरा काय दिला एवढा बिल शहराध्यक्षांनी विषय असा घेतलाय की ज्या वेळेला एक घडलं त्यावेळेला ताबडतोब आमचेच नगरसेवक म्हणजे उपनगराध्यक्ष असतील, अरुण भेगडे पाटील असतील आणि त्या सगळ्याच मंडळींनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं. उलट आमच्याच पक्षाच्या नगराध्यक्षाविरोधात विचारणा केली, हे काय कमी आहे का? म्हणजे आमच्याच पक्षाचा असला तरी चुकीच्या कामाला पाठीशी घालण्याचा आमचा विषय नाही आणि म्हणून आम्ही विचारणा देखील केलेली आहे आमच्या पातळीवरती नगरपालिकेच्या. पण जेव्हा समोरच्या पक्षातून आमच्यावरती या संबंधात आरोप होतो मग त्यावेळेला आमच्या शहराध्यक्षांनी पक्षाची बदनामी होत असल्याच्या उत्तराची दखल घेऊन त्या ठिकाणी नोटीस दिलेली. तुमचं समाधानकारक उत्तर त्यांच्याकडे नाही मिळालं, तुम्ही पुढे काय करणार? आम्ही त्यांच्यावरती शिस्तभावाची कारवाई करतो. तळ्याचं उत्खनन जे आहे तर त्या प्रश्नासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक आणि आमदार यांच्यामध्ये सेटलमेंट होऊन हा विषय थांबलाय असं नागरिकांचं म्हणणं आहे. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? मी आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला हा विषय क्लिअर केलेला आहे की या संदर्भात ज्या काही चौकशा चालू आहेत त्या आता आमदारांनीच परवादिवशी पत्रकार परिषदेत सांगितलं की त्यांनी म्हणजे आता कोरोनाच्या कालावधीमुळे 2 वर्ष गेली, आता मंत्रालयात त्याचा शेवटच्या टप्प्यात आले. आमचं म्हणजे 2 वर्ष गेला होता, सत्ता तुमची आहे, जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची मागणी. आता त्याच्यात कोण कुणाला सामील आहे काय हा विषय आम्हाला माहीत नाही, पण जो कोणी दोषी असेल, नाहीतर मग आमच्याकडे क्लिप्स आहेत काही ट्रक भरण्याच्या आणि मुरुम नेण्याच्या फोटो पण आहे, पण ते योग्य वेळी मी सादर करतो. आज ते मला काढायचं नाही. हो, योग्य वेळेची वाढ लागणार, योग्य वेळी प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. थोडंसं सस्पेंड ठेवला पाहिजे ना. सस्पेंड ठेवला पाहिजे ना. हा. सुनील शेळके यांच्या सांगण्यावरून हो. तुमचा आरोप आहे, हा. तर त्यावरती नगराध्यक्षांची सही आहे. हा. तर सुनील शेळके आणि नगराध्यक्ष यांचं संगनमत आहे का? तुमच्यापेक्षा जास्त नगराध्यक्ष सध्या सुनील शेळकेच्या जवळ आहे. ते मला माहिती नाही विषय, परंतु नगराध्यक्ष तुमचे आहेत, सत्ता तुमची आहे. नगराध्यक्ष आमचे आहेत, परंतु त्यांनी नगरसेवकांना आमच्या विश्वासात न घेता हा चेक दिला आहे. आमचा आरोप आहे ना, आम्ही सांगितलं ना की सुनील शेळके यांच्या सांगण्यावरूनच जाधव साहेब जे मुख्याधिकारी इन्चार्ज होते इकडं, ते साधं फुटकं पेमेंट काढत नाहीत. बरोबर आहे सुशील भाऊ? मग तुमच्या नगराध्यक्षाचा हा, मग ठीक आहे ना. आमच्या नगराध्यक्षांची सही चेकवरती नसते, त्यांनी व्हाउचरवरती सही केली आणि ती सही करत असताना आमच्या लोकांना विश्वासात घेतलं नाही, म्हणून तर त्यांच्यावरती आम्ही शिस्तभंगाची कारवाई करतोय ना. राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत का? ते आता तुम्ही बघा, आम्हाला माहिती नाही. तुम्ही त्यांना आता एक आता आम्हाला जे खटकलं त्याच्या बाबतीत आम्ही त्यांना विचारणा केलेली. तळेगाव नगरपालिकेमध्ये लोकांच्या निदर्शनात येते भ्रष्टाचार झालाय किंवा आरोप होतात, हे आरोप होत असल्यामुळे तुम्ही आता नगराध्यक्षांना एकटं पाडायचा कार्यक्रम हाती घेतलाय. नाही, असं म्हणता येत नाही. एकटं पाडायचा जर विषय असता तर त्यांनी पेमेंट दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या नगरसेवकांनी त्यांच्यावरती लेखी आरोप केले नसते किंवा त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं नसतं. ते आले असते ना पक्षाकडे विचारायला, आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष मग आपल्याला काय करायचं. त्यांना जी भूमिका योग्य वाटली त्यांच्या भूमिकेला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे. नगराध्यक्ष जरी पक्षाच्या असल्या तरी त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊनच काम करावं ही आमची भूमिका आहे. तुम्ही आता जी विकास कामं सांगितली नगरपालिकेच्या हो, कार्यकाळात झालेली, तेव्हा नगराध्यक्षच होत्या ना. हो. त्यांच्या काळात तुम्ही एक त्या विकास नगराध्यक्ष कामं जबाबदार असं असतात. प्रत्येक संपूर्ण बॉडीच त्यांची असते. जर तुम्ही विकास कामे ठामपणे सांगता तर त्यांच्या चुकीला पाठीशी का घालताय किंवा त्यांचं मग एकटं काम विकास कामं करत असताना सर्वांना बरोबर घेऊन केली जातात. तसंच हे काम करताना देखील सर्वांना बरोबर घेतलं असतं हा विषय झाला नसता. जेव्हा चुका निदर्शनात येतात तेव्हा त्यांना तुम्ही एकटं पाडायचा कार्यक्रम घेतलाय. चुका निदर्शनच नाही. आता लगेच ज्या वेळेला चूक केली त्याच्याबरोबर दुसऱ्याच दिवशी आमच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेले आहे. ऑब्जेक्शन म्हणजे विरोधात गेले ना तुम्ही. विरोधात गेलं म्हणजे आम्ही त्यांच्याकडे विचारणा केलेली त्यांना आहे. तुम्ही याचा योग्य तो खुलासा करावा, त्यांनी करा. आमचा आरोप आहे की सुनील शेळके यांनी हे पेमेंट काढण्याला सांगितले आणि त्यांच्याकडे आम्ही रितसर पक्ष म्हणून विचारणा केलेली आहे. त्याचा खुलासा येऊ द्या, त्याच्यानंतर आम्ही कारवाई करू. आम्हाला तेच म्हणायचं हो, उल्लेख आहे. लेखी आहे ना.
एका ही पत्र आहे ना, हे बघा वाचूनच दाखवा. वाचा एक मिनिट. गावाचा एक वाचतो. मिनिट वाचून द्या. त्याच्या नको, त्या प्रतिष्ठित खासगी. संदीप जंगाडे, त्याच्या कॉपी नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद तळेगाव दाभाडे तालुका जिल्हा पुणे. महोदया, 2016च्या नगर परिषद निवडणुकीच्या वेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आणि इच्छुक असताना तुम्हाला घराला असलेली पक्षाची पार्श्वभूमी याचा विचार करून स्वर्गीय केशवरावजी वाडेकर, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेडे तर सर्व काळ कमिटीने विचारात तुम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आणि पक्षाने संपूर्ण ताकद तुमच्यामध्ये उभी करून महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडूनही आणले. परंतु निवडून आल्यानंतर अगदी सुरुवातीपासून फक्त पक्षाच्या आदेशाला केरळाची टोपली टाकून आपण मनमानी कारभार सुरू केला. नगर परिषदेचे कामकाज करताना आपले सहकारी नगरसेवक नगरसेविका यांच्याशी कुठलाही समन्वय आपण ठेवला नाही. कार कमिटी व पक्ष संघटनांना अभिप्रेत असलेली कार्यपद्धती पक्षाही समोर ठेवून आपण कधी पक्षाला अनुसरून काम केले नाही. नगर परिषदेतील तुमच्या कामकाजाविषयी अतिशय संशयास्पद वातावरण आहे. तुमच्यावर गेल्या काही वर्षापासून वेळोवेळी होत असलेल्या गैरव्यवहाराच्या व भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत चालली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यामुळे यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. उलटसुलट होणाऱ्या चर्चांमुळे पक्षाची हितचिंतक असलेल्या नागरिकांची सुद्धा पक्षाबद्दलची सहानुभूती कमी होताना दिसत आहे. अशा अनेक गोष्टींमुळे महत्त्वाचे निर्णय परस्पर बिले अदा करणे, त्याचबरोबर मिटिंग लावण्यासंदर्भात पक्षाच्या भूमिकेच्या किंवा सहकारी नगरसेवकांच्या विसंगत तुमची भूमिका कायम पक्षाला अडचणीत आणत आहे. नगर परिषदेमध्ये पक्षाची सत्ता असतानाही आवश्यक असे धोरणात्मक निर्णय न घेता आल्यामुळे पक्षाचे खूप मोठे नुकसान होत आहे. आपल्यावरील या आरोपाविषयी लेखी उत्तर स्पष्टीकरण 3 दिवसात द्यावे, अन्यथा नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पक्षाची होत असलेली नाचक्की थांबवावी. आपण वरील विषयांवरून सभागृहात खुलासा करून राजीनामा न दिल्यास आपला शिस्तभंगाच्या कारवाईत सामोरे जावे लागेल हे आपणास अवगत करून देत आहे. आपला श्री रवींद्र बाळासाहेब माने, शहर अध्यक्ष भाजपा तळेगाव दाभाडे शहर, दिनांक 10/9/2021. याप्रमाणे पत्र आपण दिले. हां, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की सुभाष मार्केटचा जो प्रश्न आहे, सुभाष मार्केट तळेगावच्या अतिशय नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय. माझ्या माहितीप्रमाणे 23 ऑगस्ट 2009ला त्यावेळेस जिल्हाध्यक्ष भाजपचे आणि तत्कालीन आमदार दिगंबर दादा भेगडे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन त्याचं भूमिपूजन झालं. त्यावेळेस शहराध्यक्ष नाना, तुम्ही स्वतः नगराध्यक्ष साहेब भाजपचे शहराध्यक्ष अनेक मान्यवर त्याचे उपस्थित होते. त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की राज्य शासन वैशिष्ट्यपूर्ण विशेष आमदार योजनेतून 2,49,00,000 रुपयामध्ये ते सगळं भुजबळ सभा सुभाष मार्केट पूर्ण होणार होतं. गेले 12 वर्ष झालं. याची भाजपने आता काय दखल घेतली? ही अवस्था काय तळेगावची होतीये? कारण काय? खुलासा करा जरा. जिव्हाळ्याचा प्रश्न तळेगावकरांचा. सुभाष मार्केटचा जो विषय होता ते जे ड्रॉइंग त्याचं काढलं गेलं त्यानुसार ते काम चालू होतं. परंतु विरोधी पक्षाने त्या आपल्या सगळ्यांना माहिती असेल प्रदीप बुरांडे नावाचे एक ठेकेदार त्या सुभाष मार्केटचं काम करत होते आणि त्यावेळेचे आपले इंजिनियर होते सरोदे साहेब, काय नाव पोपट सरोदे यांनी त्या ठिकाणी आपले जे ठेकेदार आहेत त्यांनी जे रेकॉर्ड्स दिले तसेच्या तसे रेकॉर्ड्स त्यांनी MBला नोंदवले. मेजरमेंट बुक जे असतं त्याला नोंदवलं आणि कितीतरी अधिक रक्कम त्या ठिकाणी अदा करण्यातला विषय त्यांचा होता. मग ते आम्हीच थांबवलं सगळं विषय आणि नंतर त्या ठेकेदाराचं कसलंच पेमेंट झालेलं नाही. मग त्याच्यात असे आरोप झाले की ते काम निकृष्ट दर्जाचं आहे वगैरे. त्याच्यामध्ये इंजिनियर्स आपले बांधकाम विभागाचे इंजिनियर्स वगैरे आणून ते सगळं ते जे क्रिटिकलमध्ये गेले ठेकेदाराचं पेमेंट झालेलं नाही. ठेकेदार कोर्टात गेले. ठेकेदार त्या संदर्भात कोर्टात गेला असल्यामुळे ते काम पेंडिंग आहे. लिटिगेशनमध्ये पडलं. त्याला बोलून बराच वेळा प्रयत्न केला आम्ही सोडवायचा, पण तो काय तयार नाही. प्रश्न असा आहे की इथं आता भुयारी मार्गाचं जे काम झालेलं आहे त्या संदर्भातला प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे 11 करारनामा झालेला आहे. 2016चा बहुतेक विषय असावा. त्यावेळेस हिंदमाता भुयारी मार्गाचं काम करत असताना तो जो पोल क्रमांक 158/9/158-10 याच्यामध्ये जे गेट क्रमांक 51 आहे त्या ठिकाणी नियोजित भुयारी मार्ग होणार होता, तर त्या ठिकाणी तो झालाय का? 2008 साली जो DP त्या ठिकाणी तयार झालेला आहे, नकाशा मंजूर झालेला आहे, त्याच्यावरती जो दाखवलेला मार्ग आहे त्याच जागेवरती झालेला आहे. म्हणजे तिकडे पुन्हा सरला नाही. काय सांगायचं असं सारखं येत नाही.
आता मगाशी करत तुम्ही सांगितलं की मध्ये विद्युत विभागाचे कर्मचारी न आल्यामुळे एक रात्र तिथे हिंदमाता भुयारी मार्गामध्ये पाणी साचलं होतं.